मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना। तर तुमची लाडकी मयुरी अजून एका भन्नाट व्हिडिओ सोबत आली आहे। तर सकाळ सकाळ घरातली ना काहीतरी वस्तू घ्यायची होत्या, त्यामुळे मी गेलेली डीमार्टला। आणि हल्ली तुम्हाला तर माहिती आहे मला फ्रोझन फूड म्हणा किंवा रेडी टू ईट फूड रिव्ह्यू करायला खूप जास्त आवडतात। तर डीमार्टला गेलेली ना तेव्हा मला हे पॅकेट दिसलं फ्रीझरमध्ये। सुमेरूचे फ्रोझन समोसा आहेत, हे व्हेजिटेबल समोसा। आपण समोसे तर म्हणजे मी तरी आतापर्यंत मला माहिती आहे समोसा म्हणजे बटाट्याची भाजी असते, तोच समोसा मी आतापर्यंत खात आली आहे। पण त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला मक्यांचे चीज अँड कॉर्नचे समोसा, जे की मला खूप जास्त आवडले। तर म्हटलं हे व्हेजिटेबल समोसे आहेत तर हे देखील ट्राय करून बघूया। तर 250 ग्रॅमचं पॅकेट आहे, 13 पीस आहे त्याच्यामध्ये। आणि हे 5 मिनिटात रेडी होतात, डीप फ्राय करायचे आपल्याला ऑइलमध्ये। तर चला पटकन ना रेसिपी म्हणजे बनवायला घेऊया। रेसिपी तर नाही आहे, रेडीमेड आहे, फक्त तळून आपल्याला खायचे। तर चला पटकन। सो गाईज थोडंसं ना प्रोडक्ट्सचं पण आपण डिटेल्स बघूया। तर हे ना सुमेरूचं नवीनच मी नाव ऐकलं आहे कंपनीचं। तर हे 4 मिनिटमध्ये क्रंची स्नॅक रेडी होतं। व्हेजिटेबल समोसा आहे, क्रंची आउटसाईड हार्ड वॉर्मिंग इनसाईड। 250 ग्रॅमचं पॅकेट आहे, 13 पीस आहेत आतमध्ये। आणि ह्याची प्राईस आहे 199, बट ऑफर डीमार्टला ऑफर चालू आहे, बाय वन गेट वन फ्री। तर मला हे हाफ प्राईजमध्ये चालू आहे, म्हणजे 100 रुपयाला आलं आहे समजा। तर कुकिंग इन्स्ट्रक्शन आपल्याला ना डीप फ्राय करायचं ऑइलमध्ये। तर हेच आहे आपलं। तर चला आता ह्याला ना डीप फ्राय करून घेऊया। तर तुम्हाला आतमधून पण दाखवते कसं आहे। हे बघा पॅकेजिंग मस्त आहे, असं एक डब्बा आहे आणि त्याच्यावर हे 13 समोसे आहेत। छान दिसत आहेत दिसायला तरी, आणि साईज पण बऱ्यापैकी आहे। तर मंडळी आपले फ्रोझन समोसाज रेडी आहेत, जे की व्हेजिटेबल समोसाज आहेत। आणि हे बघा बघू शकता साईज पण आहे बऱ्यापैकी, आणि तळल्यावर काहीसे असे दिसत आहेत। तर चला क्रिस्पी आहेत बाहेरून जसं त्यांनी सांगितलंय। आपण एक ना तोडून बघूया आतमधली फिलिंग कशी आहे। हे बघा आतमध्ये फिलिंग अशी वटाणे म्हणा किंवा गाजर कोबी असं सगळं आहे, आणि आपण केचप सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ शकतो। तर चला एक बाईट घेऊन बघूया। मंडळी मस्त असे आपले फ्रोझन व्हेजिटेबल समोसाच रेडी आहेत। विदिन 3 to 4 मिनिट्समध्ये होऊन जातात, हे लगेच तळतात। तर हे काहीसे असे आहेत दिसायला, मी ऑलरेडी तोडलं आहे। आणि आतमध्ये व्हेजिटेबलची भरभरून अशी फिलिंग आहे, बाहेरून क्रिस्पी आहे। त्याच्यातनं बाहेरची लेअर जास्त जाड पण नाही आहे। तर मी इथे केचप घेतलं आहे, तुम्हाला ग्रीन चटणी आवडत असेल त्याच्यासोबत खाऊ शकता। केचपमध्ये डिप करून एक बाईट घेऊन बघूया। मस्त बाहेरून क्रिस्पी आहे, आतून व्हेजिटेबल एकदम सॉफ्ट आहे, आणि एक मसाल्याचा फ्लेवर येतोय। जास्त स्पायसी नाही, मीडियम स्पायसी आहे। आणि खरंच मला टेस्ट आवडली। मी ह्याला 10 आउट ऑफ 8 रेटिंग करेल, बिकॉज जास्त पण म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जास्त पण चांगले नाही आहे किंवा जास्त पण असे लो नाही आहे, खाऊ शकतो आपण। अजून जास्त स्पायसी असते ना मज्जा आली असती, पण ओव्हरऑल इट्स गुड। तुम्ही नक्की ट्राय करू शकता डीमार्टला वगैरे गेल्यावर। आणि त्याचा ऑफर पण चालू आहे, बाय वन गेट वन फ्री आहे। तर नक्की ट्राय करा, मला तरी आवडले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा।